श्री स्वामी समर्थ. महत्त्वाच्या 28 वास्तू टिप्स. 1. घरामध्ये नकारात्मक बोलणे, शिव्या, शाप देणे हे टाळावे, कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तु म्हणतो. वाईट बोलाल तेही तथास्तु होईल आणि चांगले बोलाल तेही तथास्तु होईल. म्हणून घरामध्ये निगेटिव्ह बोलणं सुद्धा टाळणे. कोणाबद्दल आपण वाईट बोलत असेल तर तेही नाही बोलायचं, कारण वास्तू कधी तथास्तु बोलेल ते पुन्हा आपल्याकडेच येतं. म्हणून कधीही घरामध्ये कुणाबद्दल वाईटही बोलायचं नाही आणि कुणाला शिवीशापही करायचा नाही. 2. घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर ठेवू नये. आपल्याला माहिती नसते की बाहेरून येणारी व्यक्ती ही कशी असेल. काही महिलांचे अडचणीसुद्धा असू शकतात. बाहेरून कोण सुतक वगैरे तिकडे गेलं असेल तर तेही डायरेक्टली घरात येऊ शकतात. त्यामुळे काय होतं, देवाचं जे पावित्र्य आहे ते भंग होतं आणि पूजा केल्याची फलप्राप्ती मिळत नाही. म्हणून घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर कधी ठेवू नये. घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवितो. म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नये. घड्याळ जर बंद पडलं असेल तर त्वरित ते सेल वगैरे बदलून लगेच चालू करावे. आणि तुम्हाला वाटत असेल की घड्याळ मागं पडत आहे तर आपण तसंच चालू ठेवत असतो, पण तसं नाही करायचं. तुम्हाला वाटतंय ना घड्याळ मागं पडतंय, सेल संपत आलाय, त्याच वेळी तुम्ही सेल बदलून घड्याळ पुन्हा चालू करावे. 4. घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी. अडगळ, भंगार ठेवू नये. काही सामान शिल्लक राहिलं, बाहेर दिसलं की आपण ते ओट्याच्या खाली फेकून देतो. तसं न करता स्वच्छता ठेवावी. त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते जर तिथे सामान जास्त असेल तर. म्हणून आणि तिची मानसिकताही बिघडते. त्याच्यासाठी किचन कट्ट्याच्या खाली अडगळीचे सामान ठेवू नये. घराच्या मुख्य दरवाजासमोर किचन किंवा डायनिंग टेबल असू नये. काय होतं, बाहेरून आलो की डायरेक्ट तिकडे बसायलाच जातो आपण. तर आपण जोपर्यंत बाहेरून आल्यावर फ्रेश होत नाही तोपर्यंत तिथं बसणं चुकीचं आहे, कारण आपले हात पाय अस्वच्छ असतात. मग जेव्हा आपण पूर्ण स्वच्छ होतो तेव्हा बसलेलं चालतं, पण कसं थकवा वगैरे आल्यामुळे माणूस बाहेरून आला की लगेच बसायला जातो. म्हणून डायनिंग टेबलवरती बसू नये. 6. घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे चांगले राहते, परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक, श्री गणेशाचे चित्र लावावे. 7. घराच्या किचन ओट्याच्या खाली, सिंक खाली खडे मिठाचा बाऊल ठेवावा. 8. स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये. स्वयंपाकघर शक्यतो आग्नेय किंवा वायव्येला उत्तराभिमुख ठेवावे. 9. घरामध्ये खिडक्या, दरवाजांची संख्या सम असावी. सम म्हणजेच 2, 4, 6, 8 किंवा 10. दरवाजे, खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी. 10. घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास उत्तम आणि आत्मविश्वासही वाढतो. 11. आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. धनाचे स्थान सुगंधित ठेवावे. यासाठी अगरबत्ती, धूप, अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो. 12. घरामध्ये व्यर्थ जड सामान ठेवू नये. या वस्तूंमुळे घरामध्ये तणाव वाढू शकतो. 13. तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो लावावा. 14. घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये. आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा. 15. हातात घातलेल्या घड्याळाची डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी. 16. भाग्यवृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरती म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावावे. 17.
घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील तर त्या भरून घ्याव्यात. 18. घरामध्ये कोळ्याचे जाळे, घाण, कचरा होऊ देऊ नये. यामुळे राहू ग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होते. 19. संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी. 20. कंपनीमध्ये असलेली स्टेशनरी, व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड किंवा कंपनीच्या नावे असलेले बोर्ड हे सर्व काळ्या किंवा लाल रंगाचे असू नये. 21. घराच्या दक्षिण पश्चिमेला खड्डा किंवा उतार असू नये किंवा करू नये. यामुळे वास्तूमध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते. 22. नवीन घर विकत घेताना आग्नेय दिशेचा एंट्रन्स असणारे घर विकत घेऊ नये. यामुळे आरोग्यहानी, धनहानी, चिडचिड अशा गोष्टी घरामध्ये होतात. 23. घराच्या उत्तर दिशेला जड कपाटे, धान्याची पोती, भरपूर वजन असणारे सामान किंवा जडत्व व अग्नी तत्वासंबंधित कोणत्याही गोष्टी ठेवू नयेत. 24. घरामध्ये कोठेही लाल व मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत. 25. वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधे घेणे योग्य समजतात. यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नये. 26. घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नये. नेहमी अखंड चालू ठेवावे. 27. घराच्या प्रवेशासाठी वास्तुदिशा मुख्य दरवाजा नेहमी उत्तर, ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व, पूर्व किंवा पश्चिम असावा, कारण या दिशांना शुभ मानले जाते. 28. दक्षिण नैऋत्य म्हणजेच दक्षिण पश्चिम, वायव्य उत्तर पश्चिम, उत्तर बाजू किंवा आग्नेय, दक्षिण पूर्व, पूर्वेकडील दिशेने मुख्य दरवाजा असण्याचे टाळावे. वास्तुशास्त्रामध्ये घरातील वास्तूंसाठी विविध नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास घराचे पावित्र्य कायम राहते. श्री स्वामी समर्थ.